श्री स्वामी समर्थ. तर बघा, तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा सुखाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर बघा, तुमच्या घरात भांडण होतात का? तर होत असतील तर बघा, हा उपाय करा, म्हणजे तुमच्या घरात भांडणं होणार नाही. बघा, घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून, क्षुल्लक कारणावरून घरामध्ये भांडणं होतात. तू असं केलं, मग समोरची व्यक्ती म्हणणार मी हे केलंच नाही. याच्यावरून भांडण होत राहतं आणि भांडण इतकं वाढत जातं की भांडण भरपूर वाढतं. तर बघा, अशा काही गोष्टी आहेत की त्यामुळे भांडणं होतात, घरात निगेटिव्हता पसरते आणि निगेटिव्ह ऊर्जेचा एवढा प्रभाव असतो की ते निगेटिव्हता जास्त पसरते. तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काही उपाय करायचे आहेत, म्हणजे घरामध्ये भांडण होणार नाही, क्लेश होणार नाही. कारण घरात भांडण होत राहिलं तर आपल्या मुलांची आणि घराची प्रगती होत नाही. ज्या घरामध्ये भांडण होतं तर तिथे काही ना काही अडचणी, समस्या येत राहतात. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या घरातला जो ईशान्य कोपरा आहे तो स्वच्छ असायला हवा. ईशान्य कोपरा हा देवी देवतांचा तिथे वास असतो. तिथे अडगळ वस्तू ठेवायच्या नाही आहेत, घाण साचू द्यायची नाही आहे, कारण तिथे देवता असतात आणि तिथे देवांचा वास असतो. दुसरं म्हणजे बघा, तुम्हाला देवघरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, देवांची रोज पूजा करायची आहे. त्यामुळे आपल्या घरात शांती राहते आणि मन प्रसन्न राहतं. तिसरी गोष्ट बघा, बुद्धाची मूर्ती जी झाडाखाली मौन अवस्थेत बघा शांत बसलेली असते, अशी बुद्धाची मूर्ती शांत बसलेली तुम्हाला हॉलमध्ये ठेवायची आहे. त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी राहते आणि आपल्या घरात शांतता राहते. चौथी गोष्ट बघा की टॉयलेट आणि बाथरूममध्ये तुम्हाला काचेच्या वाटीमध्ये खडा मीठ ठेवायचा आहे आणि ते तुम्हाला दर पौर्णिमा आणि अमावस्येला बदलायचं आहे. असं केल्याने आपल्या घरातली निगेटिव्हता दूर होते. बघा, सहावी गोष्ट आहे की पिंपळाचं झाड. बघा, जिथे पिंपळाचं झाड असेल, पिंपळाच्या झाडामध्ये पितरांचा वास असतो. तर तुमच्या आसपास जर पिंपळाचं झाड असेल तर तुम्ही त्या पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं आहे, एक फेरी मारायची आहे आणि तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे. तर बघा, पितरांची सेवा नाही केली तर घरामध्ये क्लेश होतो, अडचणी येतात, संकट येतात, आपली कामं होत नाही. म्हणून पितरांची ही सेवा झाली पाहिजे. पितरांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, दुसरी गोष्ट आहे की आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तिथे तुम्हाला दरवाजा स्वच्छ करून हळद कुंकू लावायचा आहे आणि तिथे गोमूत्र शिंपडायचं आहे. म्हणजे जी बाहेरची वाईट बाधा, वाईट शक्ती जी आहे ती घरामध्ये येत नाही. आणि घराचा जो मेन उंबरठा आहे, म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे. बघा, आपल्या घरामध्ये दिवा लावल्याने प्रकाश येतो, उजेड येतो. त्यामुळे या गोष्टी होत नाहीत, घरात भांडण होत नाही, निगेटिव्हता राहत नाही. अंधार असला की घरात निगेटिव्हता राहते आणि माता लक्ष्मी आपलं घर सोडून निघून जाते. त्यामुळे घराच्या उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. त्यामुळे घरामध्ये बघा असे भांडणं होणार नाही, क्लेश होणार नाही. त्यामुळे कुठल्याही समस्या, अडचणी, संकट येणार नाही. तर असे जे काही छोटे छोटे उपाय आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल, बघा ताई, आम्ही जॉब करतो, आम्हाला वेळ मिळत नाही, आम्ही संध्याकाळी येतो. तर चालेल, तुम्ही संध्याकाळी आल्यावर तुम्ही उपाय केला तरी चालेल. बघा, आपल्या मुलासाठी, आपल्या घरासाठी, आपल्या परिवारासाठी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. आणि हे उपाय केल्याने घरामध्ये क्लेश होणार नाही, निगेटिव्हता राहणार नाही आणि भांडणं होणार नाही. निगेटिव्हता पसरल्यामुळे आपल्या घराला वास्तुदोष लागतो आणि पितृदोषही आपल्याला लागतो. त्यामुळे अशा गोष्टी होणार नाही. तर तुम्हाला हे उपाय करायचे आहेत आणि हे उपाय केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी राहते, आपल्या घरात शांतता राहते आणि सर्वजण आपण एकोप्याने राहतो. आपलं भांडण क्लेश केल्याने आपल्या परिवारामध्ये दुरावा निर्माण होतो. आपण कोणी कोणाचं एकमेकांबरोबर राहत नाही, ऐकत नाही. तर अशा गोष्टी केल्याने, असे उपाय केल्याने बघा, परिवारामध्ये एकोपा राहतो, प्रेम राहतं
तर तुम्हाला आज मी जे काही व्हिडिओमध्ये सांगितले ते उपाय आवर्जून करा. आणि हे उपाय केल्याने बघा काही समस्या राहणार नाही, कुठल्याही अडचण येणार नाही. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. भेटू अशा एक पुन्हा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.